नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण वर्षभर टिकणारी खुसखुशीत अशी बटाट्याची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. आज जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी नाही आपल्याला साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजवायची गरज आहे, नाही यामध्ये आपण भगरीचा वापर करणार आहोत. एक वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे चकल्या अगदी खुसखुशीत होतात. यासाठी भरपूर टिप्ससुद्धा आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. आता त्यासाठी आपल्याला आधी साबुदाणा भिजत घालायचा आहे. आता इथे मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतला आहे. त्याला 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, म्हणजे साबुदाणा पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं. आणि कमीत कमी 5-6 तास किंवा रात्रभर आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता याला थोडंसं असं मोकळं करून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात. आता अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, तेवढ्यासाठी इथे मी 1 किलो एवढे बटाटे घेतलेत. आता याचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता. आता हे बटाटे उकडून घेतलेत. बटाटे चांगले उकडायला किंवा चांगले शिजायला हवेत, ते जर कच्चे राहिले मध्ये चकल्या व्यवस्थित होणार नाहीत. आता हे चांगले शिजलेले बटाटे मी त्याची साल काढून घेते. आता हे बटाटे आपल्याला बाजूला ठेवायचे आणि आता एका पातेल्यामध्ये आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं. खूप जास्तही पाणी नको आहे. पातेलं घ्या किंवा स्टीमर घ्या, कशातही ठेवू शकता. आणि एक चाळणी घ्यायची, चाळणी किंवा स्टीमर काहीही चालतं. आता हे पाणी गरम करायला ठेवायचं आणि आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो आपल्याला या चाळणीमध्ये घ्यायचा आहे. सगळा साबुदाणा एकदाच घ्यायचा नाही, 2 ते 3 बॅचमध्ये हा साबुदाणा मी स्टीम करून घेणार आहे. यामुळे काय होतं, आपली जी चकली आहे एकदम खुसखुशीत होते. साबुदाणा जेवढा छान शिजला जातो, छान फुलतो, तेवढी चकली खुसखुशीत होते आणि हा साबुदाणा स्टीम करायला अजिबात वेळही लागत नाही. आता हा साबुदाणा आपण या पातेल्यावरती ठेवूयात. ही चाळणी स्टीम करायला ठेवूयात. फार तर 10 मिनटं लागतात. स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ठेवू शकता. आता इथे मी अर्धा या चाळणीमध्ये ठेवते आणि दुसरा म्हणजे राहिलेला जो आहे तो स्टीमरमध्ये याच पद्धतीने स्टीम करून घेते. आता तोपर्यंत आपण जे सोलून घेतलेले बटाटे आहेत ते आपण किसून घेऊयात. आता हे बटाटे किसून घेतलेले आहेत. आता जो आपण साबुदाणा स्टीम व्हायला ठेवलेला होता तो एकदम जोपर्यंत पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत त्याला स्टीम करायचं आहे. तर हा साबुदाणा मी स्टीम करून घेतला आहे. मला 10 मिनटं लागलेले आहेत. तर मी 2 भांड्यामध्ये ठेवलेला होता. एक तर आपण जो पातेल्यामध्ये चाळणी ठेवली तो, आणि दुसरीकडे मी स्टीमरमध्ये सुद्धा ठेवलेला होता. तर सगळा साबुदाणा बघू शकता एकदम छान स्टीम झालेला आहे, तो छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आता हा गरम असतानाच यावरती आपल्याला जे थंड पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं. यामुळे साबुदाणा एकदम मोकळा होतो, तो चिकट होत नाही, त्याचा लगदा होत नाही. तर अशा पद्धतीने यावरती पाणी टाकायचं, त्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे तो आपण जेव्हा बटाट्यामध्ये मिक्स करू तर तो पटकन व्यवस्थित मिक्स होईल. तर ही स्टेप आपल्याला फॉलो करायची. ही जर स्टेप तुम्ही स्किप केली, यावरती पाणी टाकायची किंवा हा साबुदाणा मोकळा करून घ्यायची, तर त्याचा अगदी चिकट असा लगदा तयार होईल. त्यामुळे ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही. तर अशा पद्धतीने यावरती पाणी टाकायचे. तर बघू शकता साबुदाणा एकदम छान आपला मोकळा होतो, अजिबात कुठेही तो चिकटत नाही, छान त्याचा एक दाणा मोकळा होतो. तर हा साबुदाणा आता आपल्याला हा उकडून किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये घालायचा आहे. तर सगळा साबुदाणा इथे मी अशाच पद्धतीने स्टीम करून घेतला, त्यावरती थंड पाणी टाकलं आहे आणि मोकळा करून घेतला. आता यामध्ये आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साबुदाणा जेवढा छान स्टीम होईल, जेवढा तो काचेसारखा एकदम ट्रान्सपरंट होईल ना, तेवढी आपली चकली छान होते, खुसखुशीत होते. आता हे हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर कुठलाही वाळवणाचा पदार्थ मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याला सुरुवातीला आत्ता वाटतं की ते कमी आहे किंवा ठीक आहे, पण बऱ्याचदा काय होतं पदार्थ वाळल्याच्या नंतर तो खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच घालायचं, अगदी कमीही नसावं, नाही तर मग त्या पदार्थाला चव लागत नाही. यामध्ये मीठ घालायचं. बारीक केलेली हिरवी मिरची घालायची, आपल्याला मिक्सरमधून फिरवून घेतली ती हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर काहीही घालू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरंसुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे अशा पद्धतीने हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेते, एकजीव करून घेते.
आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे, त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आणि याच्या चकल्या करून घ्यायच्यात. आता या चकल्या तुम्ही डायरेक्ट उन्हामध्येही बनवू शकता, पण उन्हाची जर सोय नसेल तर अशा पद्धतीने घरात बनवून नंतर त्याला ऊन देऊ शकता. आता मी घरातच बनवते. टेबलवरती एक प्लास्टिक अंथरलेलं आहे, जाड प्लास्टिक घ्यायचं आणि हे आपलं जे मिश्रण आहे थंड आहे, त्यामुळे प्लास्टिकवरती करायला काहीच हरकत नाही. हे जर तुम्ही कपड्यावरती बनवलं तर साबुदाणा असल्यामुळे ते फार चिकट असतं आणि मग ते व्यवस्थित नंतर निघत नाही, त्यामुळे शक्यतो हे प्लास्टिकवरतीच बनवायचं. आता हे घरातच मी टेबलवरती प्लास्टिक अंथरलेलं आहे. आता याच्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्यात. आता या ज्या चकल्या आहेत, आपण साबुदाणा स्टीम न करता ज्या बनवतो, गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवतो किंवा भगरीचा भात तयार करून त्यामध्ये साबुदाणा घालतो, त्यापेक्षा बनवताना हे थोडंसं आपल्याला किचकट वाटतं, कारण हे मिश्रण खूप चिकट होतं. साबुदाणा एकदम छान वाफवून घेतलेला आहे आपण, तो चांगला फुललेला असतो, त्यामुळे याला थोडासा चिकटपणा जास्त येतो. बनवताना थोडंसं त्या चकलीपेक्षा वेळ थोडासा 5-10 मिनटं वेळ जास्त लागतो, पण या चकल्या खूप छान होतात. अशा पद्धतीने आपल्याला या चकल्या बनवून घ्यायच्यात. बघू शकता अशा पद्धतीने या सगळ्या चकल्या इथे मी बनवून घेतल्यात. आता याला एक दिवस मी घरातच पंख्याच्या हवेला सुकवणार आहे आणि ह्या थोड्या सुकल्यानंतर याला मी नंतर एक दिवस बाल्कनीमध्ये ऊन देणार आहे. आता या चकल्या मी वाळवून घेतल्या. एक दिवस घरातच पंख्याच्या हवेला वाळवल्या, नंतर 1-2 दिवस जसं मिळेल तसं ऊन याला बाल्कनीमध्ये दिलेले. जेव्हा आपण वर्षभर टिकणारा पदार्थ बनवतो, वाळवणाचा पदार्थ, तर त्याला ऊन देणं हे गरजेचंच असतं, तरच तो पदार्थ वर्षभर टिकतो. आता या चांगल्या वाळलेल्या आहेत, बघू शकता एकदम मस्त झाल्यात. आता या चकल्या आपण तळून बघूयात. इथे तेल गरम करायला ठेवले. तर चकल्या तळण्यासाठी शक्यतो तेल चांगलं कडकडीतच गरम करून घ्या, म्हणजे चकल्या व्यवस्थित फुलतात, छान तळल्या जातात. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण या चकल्या तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुलतात, डबल ट्रिपल होतात, एवढ्या छान होतात. बघा चकली बघून तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या ज्या चकल्या आहेत किती खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि आपण ज्या बाकीच्या पद्धती वापरतो त्या पद्धतीपेक्षा तर नक्कीच याने छान होतात. एकदम जास्त हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत आपल्या चकल्या तयार होतात. अजून आपण 1-2 चकल्या तळूयात. फक्त तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचे आणि मगच त्यामध्ये या चकल्या सोडायच्या. तर इथे बघू शकता एकदम मस्त हलकी फुलकी आणि खुसखुशीत आपली वर्षभर टिकणारी बटाट्याची चकली तयार झालेली आहे. आता ही जी चकली आहे बघू शकता, हातात घेतल्यानंतर पटकन लक्षात येते की किती खुसखुशीत झालेली आहे, हलकी फुलकी आहे. प्रत्येक साबुदाणा मस्त फुललेला आहे, कुठेही कडक राहिलेलं नाही. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, खूप छान होते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.